वेलकम बॅक टू माय चॅनल. महा TET 2025साठी तुम्ही प्रिपेअर करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर पहिला प्रश्न बघूया. व्हॉट डज एज्युकेशन सेंटर्ड अप्रोच इन एज्युकेशन मीन? शिक्षण प्रक्रियेत बालक केंद्रित दृष्टिकोन याचा अर्थ काय? तर याचा अर्थ आहे बालक हा शिक्षणाचा केंद्रबिंदू आहे. चाइल्ड इज द फोकस ऑफ लर्निंग. पियाजे यांच्या मते 7 ते 11 वर्ष वयोगटातील मुले कोणत्या टप्प्यात असतात? अकॉर्डिंग टू पियाजे, चिल्ड्रन एज्ड बिटवीन 7 to 11 years आर इन द स्टेज ऑफ कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज. झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट ही संकल्पना कोणी मांडली आहे? ही संकल्पना वायगॉस्की यांनी मांडलेली आहे. स्कॅफफोल्डिंग म्हणजे काय? स्कॅफफोल्डिंग म्हणजे काय असते? शिकताना मुलांना आधार देणे. सपोर्टिंग चिल्ड्रन ड्युरिंग लर्निंग. शिक्षणाचे अंतिम उद्दिष्ट काय? शिक्षणाचे अंतिम उद्दिष्ट म्हणजे काय आहे? व्हॉट इज द अल्टिमेट एम ऑफ एज्युकेशन? होलिस्टिक डेव्हलपमेंट, सर्वांगीण विकास. कोलबर्ग यांच्या मते नैतिक विकास किती टप्प्यांचा असतो? अकॉर्डिंग टू कोलबर्ग, हाऊ मेनी स्टेजेस आर देअर इन मोरल डेव्हलपमेंट? देर आर 6 स्टेजेस इन मोरल डेव्हलपमेंट. स्वतःच्या शिकण्याची क्षमता कोणत्या प्रकारच्या शिक्षणाशी निगडीत आहे? द एबिलिटी ऑफ सेल्फ लर्निंग इज रिलेटेड टू विच टाईप ऑफ लर्निंग? दॅट इज ॲक्टिव्ह लर्निंग. लर्निंग बाय डुईंग ही संकल्पना कोणत्या तत्त्वज्ञानाशी संबंधित आहे? तर जॉन डेवी यांच्याशी संबंधित आहे. विद्यार्थ्यांच्या शिकण्यातील फरक कोणत्या कारणामुळे होतो? डिफरन्स इन स्टुडंट्स लर्निंग इज ड्यू टू, दॅट इज इंटेलिजन्स, एन्व्हायरमेंट, एक्सपिरियन्स. ऑल ऑफ दी अबाव सर्वच राईट आहे. अभिप्रिय फीडबॅक याचा उद्देश काय आहे? व्हॉट इज द पर्पज ऑफ फीडबॅक? तर फीडबॅकचा पर्पज असतो टू इम्प्रूव्ह लर्निंग, सुधारणा घडवून आणणे. शिकणे म्हणजे काय? व्हॉट इज लर्निंग? लर्निंग इज अ परमनंट चेंज इन दी बिहेवियर. शिकणे म्हणजे काय? तर कायमस्वरूपी बदल आणणे. कंडिशनिंग थिअरी ऑफ लर्निंग कोणी मांडली आहे? हू प्रपोज द कंडिशनिंग थिअरी ऑफ लर्निंग? तर स्किनर यांनी ही मांडलेली आहे. शिक्षणात हेरिस्टिक मेथड ही टीचिंग म्हणजे काय? व्हॉट इज द हेरिस्टिक मेथड इन टीचिंग? तर ते आहे शोधून काढून शिकणे, लर्निंग बाय डिस्कवरी. कन्स्ट्रक्टिव्हिझमनुसार शिकणे कसे घडते? अकॉर्डिंग टू कन्स्ट्रक्टिव्हिझम, हाऊ डज लर्निंग टेक प्लेस? कन्स्ट्रक्टिव्हिझमनुसार शिकणे कसे घडते? अकॉर्डिंग टू कन्स्ट्रक्टिव्हिझम, हाऊ डज लर्निंग टेक्स प्लेस? तर ते आहे अनुभवातून व सक्रिय सहभागातून, थ्रू एक्सपिरियन्स अँड ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन. मल्टिपल इंटेलिजन्स थिअरी कोणी मांडली? हू प्रपोज द मल्टिपल इंटेलिजन्स थिअरी? दॅट इज होवर्ड गार्डनर यांनी मांडलेली आहे. फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशनचा मुख्य उद्देश काय? व्हॉट इज द मेन एम ऑफ फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन? तर ते आहे टू इम्प्रूव्ह लर्निंग. सर्जनशीलता, क्रिएटिव्हिटी कोणत्या गुणांशी निगडीत आहे? क्रिएटिव्हिटी इज रिलेटेड टू इमॅजिनेशन. करिक्युलम म्हणजे काय? व्हॉट इज द मीनिंग ऑफ करिक्युलम? ऑल एक्सपिरियन्सेस प्रोव्हाइडेड टू स्टुडंट्स. गट कार्यपद्धतीचा मुख्य उद्देश काय आहे? गट कार्यपद्धतीचा मुख्य उद्देश सहयोग व सामाजिक शिकणे. टू प्रमोट कॉपरेशन अँड सोशल लर्निंग. शैक्षणिक मानसशास्त्र कशाचा अभ्यास करते? एज्युकेशनल सायकोलॉजी स्टडीज टीचर्स बिहेवियर, स्टुडंट्स बिहेवियर, टीचिंग प्रोसेस. म्हणजे वरील सर्व राईट आहे. विच वन इज दी प्रिन्सिपल ऑफ लर्निंग? शिकण्याचे कोणते तत्त्व आहे? तर ते आहे प्रिन्सिपल ऑफ पार्टिसिपेट, प्रिन्सिपल ऑफ इफेक्ट अँड प्रिन्सिपल ऑफ रेडीनेस. शिकण्यात प्रेरणा
का महत्त्वाची आहे? वाय इज मोटिवेशन इम्पॉर्टंट इन लर्निंग? स्पीड्स अप लर्निंग, शिकण्यास गती देते. शिकण्यात ड्रिल पद्धत कशासाठी वापरली जाते? ड्रिल मेथड इन टीचिंग इज यूज्ड फॉर सवयी मजबूत करणे, स्ट्रेंथनिंग दी हॅबिट्स. डिस्कवरी मेथड हा उद्देश काय आहे? व्हॉट इज द पर्पज ऑफ डिस्कवरी मेथड? विद्यार्थी स्वतः शोधून शिकतो. स्टुडंट लर्न्स बाय डिस्कवरिंग. रेनिफोर्समेंट म्हणजे काय? व्हॉट इज द मीनिंग ऑफ रेनिफोर्समेंट? तर ते आहे एन्करेजमेंट ऑफ करेक्ट रिस्पॉन्स. इंट्रिन्सिक मोटिवेशन म्हणजे काय? व्हॉट इज इंट्रिन्सिक मोटिवेशन? लर्निंग ड्यू टू इंटरनल सॅटिस्फॅक्शन. शिकण्यामध्ये ट्रायल अँड एरर सिद्धांत कोणी मांडला? हू प्रपोज दी ट्रायल अँड एरर थिअरी इन लर्निंग? दॅट इज थॉर्नडाईक. कुठली मूल्यमापन पद्धत सतत चालू राहते? तर ती आहे फॉर्मॅटिव्ह इव्हॅल्युएशन. डायग्नोस्टिक टेस्टचा उद्देश काय आहे? व्हॉट इज द पर्पज ऑफ डायग्नोस्टिक टेस्ट? तर ते आहे टू आयडेंटिफाय लर्नर्स डिफिकल्टी, विद्यार्थ्यांच्या अडचणी शोधणे. चाइल्ड सायकॉलॉजी शिकवण्याचा उपयोग कोणाला होतो? हू बेनिफिट्स मोस्ट फ्रॉम स्टडिंग चाइल्ड सायकॉलॉजी? तर ते आहे एव्हरीवन. पॅरेंट्स, टीचर्स, स्टुडंट्स सर्वांना त्याचा उपयोग होतो. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.